बाळू मामा नाही तुमचे नाही आमचे, सद्गुरू हे साऱ्यांचे. चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमामांचे. श्री सद्गुरू बाळूमामांच्या कृपाशीर्वादाने श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा या जीवनचरित्र ग्रंथाचे वाचन. यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण. यामधून आपल्याला मामांचे अनेक लीला अनुभव कथा समोर येणार आहे आणि यातूनच योग्य बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. देव माझा बाळू मामा. बाळू मामांच्या नावानं चांग भलं. पतिव्रतेची पुण्याई. सामान्यतः स्त्रियांना सासरी थोडाफार जाच असतोच, पुरेसा मोकळेपणा नसतो. 20व्या शतका अखेर आता परिस्थिती झपाट्याने बदलत असली तरी 50 वर्षापूर्वी सासूरवास हा असह्य गोष्ट होती. सौ लक्ष्मीबाई त्या काळच्या रूढीनुसार निरक्षर होत्या. सासू सासरे कडक होते. पतिराज श्रद्धावान नव्हते. माहेरी मामांसारख्या साधू पुरुषांचे दर्शन झालेले असल्यामुळे संत सेवा आणि भजन वगैरे त्यांना मनापासून आवडत असे. मामा बकरी घेऊन मुरगुड जवळच्या खेडोपाडी आल्याचे समजताच त्यांच्या पुण्यप्रद दर्शनासाठी जावे म्हणून मनाची तळमळ होऊ लागली. सासू आजारी म्हणून झोपून होती. नवरा घरातून बाहेर कोठे जाऊ नको म्हणत होता. अखेर उत्तम शिरा केला, डब्यात भरला आणि शेजारच्या एका बाईकडे दिला. ती मामांच्या दर्शनाला निघाली होती. आपला शिरा मामांनी 2 घास खावा असे मनात होते. शेजारीणबाई मामांच्या दर्शनाला गेली. मामांनी शिरा ओतून घेतला आणि डबा परत दिला. शेजारीण गावात आली. सौ लक्ष्मीबाईंना तिने डबा दिला. त्यांनी सहज डबा उघडून पाहिला तर डबाभर शिरा पहिल्यासारखाच होता. मामांचा प्रसाद मिळाल्यामुळे समाधान होऊन लक्ष्मीबाईंनी इतर बायांना सुद्धा तो शिरा दाखवला. तेव्हा सर्वांना मोठे नवल वाटले. त्यानंतर सौ लक्ष्मीबाईंनी रात्री घरी बसल्या मामांची प्रार्थना केली. मामा, तुमची योग्यता मला काय कळणार. माझा शिरा घेऊन आपण माझी इच्छा पूर्ण केली. आता माझ्यावर आणखीन कृपा करा. माझ्या नवऱ्याला देवधर्म संत वगैरे पटत नाही, फारसे आवडत नाही. त्यामुळे मला आपल्याकडे येऊ देत नाहीत. आपणही जात नाहीत. तुमच्या सामर्थ्याने असे घडवा की माझा नवरा तुमच्याकडच्या कन्या भाकरीचा प्रसाद पोटभर जेवून घरी आल्याची बातमी मला समजेल. भक्तांचा कैवारी नारायण असे संत वचन आहे. काही दिवस गेले. एका दिवशी विष्णू चौगले वेळेवर दुपारी घरी परतले नाहीत. बऱ्याच उशिरा ते घरी आले. ताट वाढू लागल्यावर ते म्हणाले, मी आता जेवणार नाही. माझे जेवण झालेले आहे. पुढारी बाळू जमादार आणि मी गलगल्याला कामाला गेलो होतो. तेथे धनगर बाळूमामांच्या तळावर जाणे भाग पडले. आम्हाला तिथे पोटभर कन्या आणि दही वगैरे खावे लागले. आता एकदम रात्रीच मला भूक लागेल. आपल्या प्रार्थनेप्रमाणे बाळूमामाने घडवून आणलेले ऐकून सौ लक्ष्मीबाईंना आनंद झाला. आता आपला नवरा मामांच्या दर्शनाला जाण्याला आपल्याला परवानगी देईल असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. त्या दिवशी रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. मामा देवघरात येऊन म्हणाले, तुझी इच्छा मी पूर्ण केली. आता माझ्या दर्शनाला तू येशील ना. एवढ्यात जाग आली. एकदा सहज विचारल्यावर पतीने दर्शनाला जाण्यास परवानगी दिली. एक डबाभर रव्याचे लाडू करून घेऊन आपल्या शेजारच्या मैत्रिणीसह लक्ष्मीबाई मामांच्या दर्शनाला गेल्या. मेतके गावच्या शिवारात मामा होते. दर्शन झाले. मामाने आपल्या मुलीची करावी तशी विचारपूस केली. लाडू घेतले.
फक्त 5 लाडू प्रसाद म्हणून डब्यात परत दिले. सर्वजणी मुरगुडला सायंकाळी परतल्या. घरी आल्यावर घरच्या माणसांना प्रसाद वाटण्यासाठी डबा उघडला. काय नवल, पुन्हा डबा लाडवानी गच्च भरलेला होता. सौ लक्ष्मीबाई सांगतात, त्या काळी मामांचे शरीर उगवत्या सूर्यासारखे तेज पुंज आणि कांतिमान दिसत असे. त्यांचे कपडे चकाकत असत. मामाने 1966 मध्ये समाधी घेतली. त्यापूर्वी काही महिने ते सौ लक्ष्मीबाईंच्या स्वप्नात येऊन वारंवार म्हणाले, मी तुमच्या गावाजवळच कायम राहणार आहे, दूर यावे लागणार नाही. आदमापुरात मामांचे समाधी मंदिर आहे, त्यामुळे त्यांच्या भेटीला मोटारीने सहजपणे जाणे सौ लक्ष्मीबाईंना शक्य झाले आहे. बाळूमामांच्या नावानं चांगलं. देव बाळू श्री सद्गुरू बाळूमामा हे चालते बोलते देव हो. आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले. आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत. लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत. आपण सर्व असेच पावन होऊया. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.